श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शिंदखेडा शहरासह दराणे येथे गावठी हातभट्टीच्या दारूच्या अड्ड्यांवर पोलिसांचे छापे। अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे धुळ्यात आयोजन। गुलशन उदासी यांच्यासह 9 जणांविरुद्ध दाखल झालेला खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणी। पेड भागामध्ये दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे जनता बेजार, त्वरित पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची मागणी। आणि विश्व आदिवासी गौरव दिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शोभायात्रा व महापरिवर्तन सभेच्या नियोजनासाठीची बैठक संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा शहरासह तालुक्यातील दराणे येथे शिंदखेडा पोलिसांनी गावठी हातभट्टीच्या दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकून सुमारे 57,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला आहे। शिंदखेडा शहरासह तालुक्यातील दराणे येथे शिंदखेडा पोलिसांनी गावठी हातभट्टीच्या दारूच्या अड्ड्यावर छापे टाकून सुमारे 57,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शिंदखेडा पोलीस ठाणा हद्दीतील याबाबत अधिक माहिती अशी की शिंदखेडा पोलीस ठाणे हद्दीतील कब्रस्तानचे पाठीमागे सुरेश दीपा मालचे राहणार कब्रस्तान जवळ शिंदखेडा हा तसेच चिमठाणे पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील दराणे गावच्या शिवारात शिवरस्त्यालगत विठोबा भगवान बिल राहणार दराणे अवैधरित्या गावठी दारू गाळण्याची हातभट्टी बांधून गावठी हातभट्टीची दारू तयार करीत असल्याची माहिती शिंदखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांना मिळाली होती। त्या आधारे शिंदखेडा पोलीस ठाण्यात नेमणुकीचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार अशांची वेगवेगळी पथके तयार करून पथकातील पोलीस अधिकारी अंमलदारांनी दोन्ही ठिकाणी छापा कारवाई केली। यात शिंदखेडा शहरातील कब्रस्तानचे पाठीमागे सुरेश दीपा मालचे राहणार कब्रस्तान जवळ शिंदखेडा हा हातभट्टी लावून गावठी दारू गाळताना मिळून आल्याने त्याच्यावर छापा कारवाई करून गावठी दारू गाळण्यासाठी तयार करण्यात आलेली हातभट्टी, पोकळ प्लास्टिकची नळी, गुळ, नवसागर मिश्रित वॉश आणि तयार गावठी हातभट्टीची बनावट दारू असे एकूण 30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला। दुसरी कारवाई दराणे गावच्या शिवारात शिवरस्त्यालगत करण्यात आली। विठोबा भगवान भिल राहणार दराणे तालुका शिंदखेडा हा गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याची हातभट्टी लावून गावठी दारू गाळताना मिळून आल्याने त्याच्यावर छापा कारवाई करून गावठी दारू गाळण्यासाठी तयार करण्यात आलेली हातभट्टी, पोकळ प्लॅस्टिकची नळी, गूळ, नवसागर मिश्रित वाश आणि तयार गावठी हातभट्टीची बनावट दारू असे एकूण 27,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला। संबंधित इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक वैभव देशमुख, हेमंत फुलपगारे, अखिल पठाण, साबिर शेख, प्रशांत पवार, विशाल सोनवणे, रुपेश चौधरी, दिनेश देवरे, राकेश ठाकूर, पंकज कुलकर्णी, पूनमचंद कोळी, नागेश शिरसाट, चेतन माळे, माधुरी चव्हाण, वर्षा गोपाळ आदींनी केली। बातमीदारामार्फत बातमी मिळाली दराणे गावात तसेच शिंदखेडा शहरामध्ये पाटण चौफुली जवळ काही आरोपी हे गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करत आहे अशी बातमी मिळाल्याने मी तसेच माझ्या सोबतचे अधिकारी अंमलदार यांनी सदर ठिकाणी तात्काळ रेड मारली। दराणे गावामध्ये विठोबा बिल आणि शिंदखेडामध्ये सुरेश दीपा मालचे हे आरोपी मिळून आलेले आहेत। त्यांच्याकडे एकूण 57,500 रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे। तो मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सो, माननीय अपर पोलीस अधीक्षक सो, माननीय SDPO सो यांच्या मार्गदर्शनाखाली मी तसेच PSI देशमुख, ESI हेमंत फुलपगारे, हेड कॉन्स्टेबल अखिल पठाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल साबिर शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत पवार, पोलीस कॉन्स्टेबल विशाल सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश देवरे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल पंकज कुलकर्णी, पोलीस कॉन्स्टेबल पूनमचंद कोळी, पोलीस कॉन्स्टेबल नागेश शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल चेतन माळी, महिला पोलीस कॉन्स्टेबल माधुरी चव्हाण, महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा गोपाळ अशांनी मिळून केलेले आहे। सदर दोन्ही आरोपीवर दारूबंदी कायदा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। पुढील कारवाई आम्ही स्वतः करीत आहोत। अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे रविवार दिनांक 20 जुलै रोजी धुळे शहरातील महामार्गावरील हॉटेल गोल्डन लीफ येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील नेरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविवार दिनांक 20 जुलै रोजी धुळे शहरातील महामार्गावरील हॉटेल गोल्डन लीफ येथे होणार आहे. बैठकीत नवीन पदाधिकारी नियुक्तीसह विविध विषयांवर विचारमंथन देखील होणार असून या बैठकीस 11 राज्यातील राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील नेरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी माहिती देताना नेरकर यांनी सांगितले की संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. देशभरात वाणी समाजात एकूण 26 स्फोट जाती असून त्यापैकी 5 स्फोट जाती एकत्र आणण्यास आम्हाला यश आले आहे. आणखी बऱ्याच स्फोट जाती एकत्र आणायचे आहेत. याबरोबरच वाणी समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला गेला. अनेक आंदोलने केली. अखेर त्यास देखील यश मिळालेले आहे. रविवारी समाजाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक धुळ्यात होत आहे. सकाळी 8 वाजेपासून सुरू होणाऱ्या या बैठकीत पहिल्या सत्रात नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या सत्रात विविध राज्यातील अध्यक्ष व पदाधिकारी निवडले जातील. याबरोबरच समाजातील तरुणांना रोजगार, वैवाहिक समस्या, महिलांना गृह, लघु उद्योगासाठी मदत करणे, शैक्षणिक संस्था सुरू करणे, समाजातील उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान करणे, समाज संघटनासाठी प्रयत्न या विषयावर पुढे प्रामुख्याने काम केले जाणार असून या बैठकीत त्यावर देखील विचारमंथन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सुनील नेरकर यांच्यासह संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरोडे, प्रदेश कार्यवाह अजय कासोदेकर, प्रदेश समन्वयक विवेक वाणी, विविध आघाडीचे अध्यक्ष रवींद्र मालपुरे, भूषण सोंजे, प्रशांत ब्राह्मणकर, धुळे शहराध्यक्ष पवन खानकरी, दिलीप पाकले आदी उपस्थित होते. अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आपल्या धुळे महानगरीमध्ये होत आहे. या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व देशातनं मान्यवर उपस्थित असणार आहे. या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये तरुण मुलांचे वैवाहिक विषय, रोजगार, पॉलिटिकल अशा अनेक विषयावर आम्ही उद्या धाडसी निर्णय घेऊन समाजाला एक नवीन दिशा देणार आहोत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रबोधन संस्था ही सामाजिक संस्था आहे, व्यावसायिक किंवा राजकीय संस्था नाही. त्याच्यामुळे आमचं उद्दिष्ट राजकारण करणे नव्हे तर समाजातल्या तळागाळातील माणसाला न्याय मिळवून देणे, समाजातल्या तळागाळातील माणसाला रोजगार देणे, त्याचे अश्रू पुसणे यासाठी संस्था अनेक वर्षापासून काम करत आहे. प्रबोधन संस्थेने यापूर्वी वाणी समाजाला ओबीसी केलं आहे. ज्या 26 पोट जाती आहेत त्यातल्या जवळपास 5 पोट जाती आम्ही एकत्र आणल्या आहेत. नजीकच्या काळामध्ये सर्व पोट जाती कशा एकत्र येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासोबतच लवकरात लवकर प्रबोधन संस्थेचं एज्युकेशन हब प्रत्येक जिल्ह्याला निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी योग्य उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी समाजाच्या प्रत्येक माणसाला पुढे आणण्यासाठी ही संस्था नक्की प्रयत्न करेल. परंतु राजकारणाशी ह्या संस्थेचा काही संबंध नाही आहे हे पुन्हा मी रिपीट करतो. राहिला माझा प्रश्न तर मी कोणती निवडणूक लढणार नाही आहे. मला फक्त समाजकार्यात आनंद आहे. मी समाजकार्यामध्ये आनंद घेणार आहे. पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्टचे अध्यक्ष गुलशन उदासी यांच्यासह 9 जणांविरुद्ध दाखल झालेला खोटा गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी सिंधी समाज बांधवांतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्टचे अध्यक्ष गुलशन उदासी यांच्यासह 9 जणांविरुद्ध दाखल झालेला खोटा गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी सिंधी समाज बांधवांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की दिनांक 13 जुलै रोजी कमल लुंड यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात प्रकाश छेतिया, गुलशन उदासी, कमलेश उदासी, बंटी उदासी, डॉक्टर ओम प्रकाश उदासी, दीपक छेतिया, नरेश छेतिया, कार्तिक छेतिया आणि अंशू उदासी यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलशन उदासी हे पूज्य सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष असून भगवान झुलेलाल मंदिर, साक्री रोड, धुळ्याचे ट्रस्टी आहेत. तर प्रकाश छेतिया हे मंदिराचे अध्यक्ष आहेत. उदासी आणि छेतिया परिवारामार्फत सिंधी समाजात होणाऱ्या विकास कामांना आणि धार्मिक कामांना आळा घालण्यासाठी तसेच त्यांची वाढती लोकप्रियता खटकत असल्याने कमल लुंड, रोहित लुंड, दीपेश, रोहन, शेखर, पियुष, किशोर, सोबराज लुंड, रितेश रोहिडा, अजय रोहिडा हे नेहमीच उदासी आणि खेतिया परिवाराशी भांडण करीत असतात. त्यांच्या गैरकृत्यामुळे समाजात अराजकता निर्माण झाली आहे. त्यांची दादागिरी आणि दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यास कमल लुंड व त्याचे साथीदार हे हातात हत्यारे घेऊन मंदिरात बेकायदेशीररित्या जमाव जमवून प्रवेश करीत असल्याचे दिसत आहे. या समाजकंटकांचे बड्या राजकीय पुढाऱ्यांशी ओळख असल्याने दबाव आणि दडपण आणून सदरचा खोटा गुन्हा हा गुलशन उदासी यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याला शह देण्याकरिता दाखल केला आहे. म्हणून हा खोटा गुन्हा रद्द करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी गुलशन उदासी, ओम प्रकाश उदासी, प्रकाश छेतिया,
दिलीप कुकरेजा, लखन आहूजा, संजय किशनचंद, अमित गोदवानी, पंकज दिसेजा, दीपक गुरवानी, बंटी उदासी, निखिल मनवानी, महेश कुमार आसवानी, दुरू कुमार लखवानी आदि उपस्थित होते। नमस्कार, मैं गुलशन ओमप्रेम उदासी, अध्यक्ष पुलिस जनरल पंचायत ट्रस्ट दुलिया। 8 तारीख को भगवान झूलेलाल मंदिर ट्रस्ट की ओर से हर 3 से 4 महीने में हम दान पेटी खोलते हैं। 8 तारीख को हमने व्हाट्सएप के माध्यम से सोशल मीडिया पे मैसेज डाला कि रात को आज दान पेटी खोलने वाले हैं, किसी भाई को पैसे मुझे सेवा का काम करना है, मंदिर में आए। 8 तारीख को रात को 12:30 से 1 बजे के बीच में हितेश लक्ष्मीचंद रोएडा मंदिर में आने के बाद सबको गाली गलौज करता है। गाली गलौज उसको हम मना करते, गाली गलौज क्यों कर रहा है। उसके बाद उन्होंने कमल खारामल लुंड, दीपेश सोबराज लिलवानी, रोहित लिलवानी, सोबराज खारामल लुंड, किशोर खारामल लुंड, रोहन लिलवानी, शेखर लिलवानी और अजय रोएडा, पीयूष लिलवानी, ये सब मंदिर में आते लकड़ी डांडे चाकू लेके हम सब पर अंधाधुंध वार करके स्प्रे कर रहे हैं। उसके बाद भी हम सभी हमारे 4 लोग जख्मी थे, मेरे 3 भाई थे, हमारे झूला मंदिर अध्यक्ष प्रकाश छितिया उनके लड़के वो भी एडमिट थे। उसके बाद भी हमारे 4 लोगों को इतना लगने के बाद भी आखिर पुलिस प्रशासन ने हमारे ऊपर भी गुना दाखिल कर दिया। आज हम एसपी साहब से वही मांग करने आ रहे हैं कि जो आरोपी है वो सब फरार है और दुनिया में शहर में घूम रहे हैं, किसके आशीर्वाद से घूम रहे हैं, किसकी मेहरबानी से दुनिया में घूम रहे हैं, अभी तक उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई। और कल जब हमने व्हाट्सएप में मैसेज डाला भाई सबको निवेदन देना है एसपी साहब को, तो हितेश रोएडा, कमल रोएडा लोगों को दमदाटी कर रहे हैं, भाई निवेदन देंगे कोई नहीं जाए तो तुमको छोड़ेंगे नहीं। आज हमारे झूला मंदिर के भगवान के 15 जुलाई से लेकर 25 अगस्त तक उपवास चालू है। इन्होंने उपवास में अप्रिय घटना घट सकती है, तो मेरी एसपी साहब से आज वही निवेदन करने आए वे आरोपी को तत्काळ अटक करे और हमको न्याय दे। धुळे शहरातील पेठ भागामध्ये महापालिकेकडून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने साथीच्या आजाराने या भागातील जनता बेजार झाली। त्वरित पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करावी अशी मागणी शिवसेनेतर्फे मनपा प्रशासनात करण्यात आली आहे। धुळे शहरातील पेठ भागामध्ये महापालिकेकडून दूषित पाण्याचा पुरवठा होत असून साथीच्या आजाराने या भागातील जनता बेजार झाली आहे। पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करावी अशी मागणी शिवसेनेतर्फे मनपा प्रशासनाला करण्यात आली आहे। शहरातील पेठ भागातील काही भागांमध्ये साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे। या परिसरात पाणी पुरवठा सद्यस्थितीत 2 दिवसाआड सुरू आहे, परंतु नळांद्वारे येत असलेले पिण्याचे पाणी हे काही भागांमध्ये दूषित येत असून पाण्याची गुणवत्ता खालावली आहे। त्यामुळे या भागात साथीच्या आजारांनी विळखा घातला आहे। यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असून नागरिक त्रस्त झाले आहेत। शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कैलास मराठे यांनी वेळोवेळी महापालिका प्रशासनाला पाण्याची गुणवत्ता तपासावी असे सांगितलेले असतानाही याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले। अशा गंभीर परिस्थितीत मनपा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे। या आजारांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत। प्रशासनाने त्वरित लक्ष घालून या समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी पेठ विभाग शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे। तात्काळ उपाययोजना न केल्यास शिवसैनिक नागरिकांना सोबत घेऊन महापालिका प्रशासनाच्या विरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन करतील असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे। या प्रसंगी उपमहानगर प्रमुख कैलास मराठे, उपविभाग प्रमुख राहुल दात्रक, दिलीप जगताप, सचिन वराडे, नवनाथ गोरे, राजेंद्र गोरे, दीपक लोखंडे, संदीप उपासनी, राज चव्हाण, प्रितेश पांडे, समर्थ मुर्तंडकर, चेतन शिंदे, कुमुद बागोल आदी उपस्थित होते। मराठे शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रभागाच्या पाण्याच्या समस्या संदर्भात आज उपायुक्त मॅडम यांच्याकडे आज आम्ही निवेदन घेऊन आलो। निवेदनात असं आम्ही नमूद केलं की भागातले लहान ज्येष्ठ मंडळी या पाण्याच्या दूषित पाण्यामुळे आजारी पडत आहे। तरी मॅडमांनी सदर इंजिनियरला, त्या भागातल्या इंजिनियरला बोलवून त्याला विचारणा केली असता इंजिनियरने सांगितलं की आम्ही त्या भागातला रिपोर्ट तयार केलेला असून गेल्या 2 दिवसामध्ये आम्ही त्या पाण्याची गुणवत्ता तपासली जाईल आणि सदरीव भागात आम्ही स्पॉट व्हिजिट करणार आहोत। सदरीव भागात स्पॉट व्हिजिट नाही केली तर सोमवारी किंवा मंगळवारी जे आमचे पेशंट पडलेले दवाखान्यामध्ये त्यांच्यासह आम्ही शिवसेनेचे सगळे पदाधिकारी येतात हे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही यांना आज इशारा दिलेला आहे। विश्व आदिवासी गौरव दिवसाच्या पार्श्वभूमीवर दोंडाईच्या येथे आयोजित शोभायात्रा व मार्गदर्शन सभा तसेच शिंदखेडा येथे आयोजित महापरिवर्तन सभेच्या
नियोजनासाठीची बैठक संपन्न झाली. विश्व आदिवासी गौरव दिवसाच्या पार्श्वभूमीवर दोंडाईच्या येथे 9 ऑगस्ट रोजी आयोजित शोभायात्रा व मार्गदर्शन सभा तसेच 13 ऑगस्ट रोजी शिंदखेडा येथे आयोजित महापरिवर्तन सभा यांच्या नियोजनासाठीची सभा मुलादादा ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते आदिवासी समाजाचे दैवत व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बैठकीस सुरुवात करण्यात आली. यावेळी आदिवासी विश्व गौरव दिवस नाच गाणे दागडहिंगा न करता नवतरुणांना योग्य दिशेला घेऊन जाण्यासाठी परिवर्तन होणे गरजेचे आहे. म्हणून परिवर्तन सभेद्वारे समाजाच्या विविध कलागुणांना वाव देणे, सांस्कृतिक कार्यक्रम, मार्गदर्शन, व्याख्यानाद्वारे शिक्षण, व्यसनमुक्ती, स्वावलंबन, जल, जंगल, जमीन, आरोग्य आदी विषयांवर रेलचेल या कार्यक्रमात असणार आहे. या सभेत खानदेशातून असंख्य आदिवासी नेते व कार्यकर्ते सहभागी होत असून समाजातील बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक ऐरे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, परिवर्तन सभेचे नियोजित अध्यक्ष राजेश मालचे, अर्जुन सोनवणे, नंदुरबार जिल्ह्यातील बळीराम निकुम, अभिमन वाघ, अर्जुन सोनवणे, राजू सोनवणे, वसंत वाघ, अनिल आगळे, भगा मालचे तसेच दोंडाईच्या येथील रवी जाधव, राहुल ठाकरे, नानजी ऐरे, शरद ठाकरे, राहुल सोनवणे, सज्जू ठाकरे, भटू मालचे, दंगल बागू, रवींद्र सोनवणे, सुनील ठाकरे, महेंद्र मालचे, रामभाऊ मालचे, श्यामा ठाकरे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय जवाहर. आज 9 ऑगस्ट आदिवासी गौरव दिवस निमित्त दोंडाईच्या शहरामध्ये भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दीपकदादा ऐरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी अशोक सोनवणे जिल्हा सचिव मीटिंग आयोजित केली होती की आम्ही 13 ऑगस्ट परिवर्तन सभा शिंदखेडा शहरात ठेवतो आणि सालाबादाप्रमाणे 9 ऑगस्ट आदिवासी गौरव पूर्ण भारत जिल्ह्यामध्ये भारत देशात केला जातो. त्यानिमित्ताने आपण इथं 9 ऑगस्ट प्रतिमा पूजनचा कार्यक्रम ठेवणार असून सर्व तालुक्या जिल्ह्यातील आदिवासी समाजाला विनंती करतो की त्यांनी 9 ऑगस्ट रोजी दोंडाच्या शहर डाबरी घरकुलमध्ये प्रतिमा पूजनसाठी यावं. सर्व संघटना, सर्व आदिवासी समाज, सर्व पदाधिकारी सर्वांना विनंती. आणि येणारा जो 13 ऑगस्ट कार्यक्रम आहे शिंदखेडाला, तिथं सर्व आदिवासी समाजाने हजेरी लावावं. सर्व संघटनेच्या पदाधिकारी यांनी पण हजेरी लावावं. सर्वांना आमंत्रण. आपकी जय जोहार, जिंदाबाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शिंदखेडा शहरासह दराणे येथे गावठी हातभट्टीच्या दारूच्या अड्ड्यांवर पोलिसांचे छापे. अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे धुळ्यात आयोजन. गुलशन उदासी यांच्यासह 9 जणांविरुद्ध दाखल झालेला खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणी. पेठ भागामध्ये दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे जनता बेजार, त्वरित पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची मागणी. आणि विश्व आदिवासी गौरव दिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शोभायात्रा व महापरिवर्तन सभेच्या नियोजनासाठीची बैठक संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.